देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब निवडणूक संपन्न झाल्या आहेत. मात्र यामधून पंजाब वगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला विजयी झेंडा फडकविला आहे. या सर्व राज्यांमध्ये विजय प्राप्तीनंतर विरोधकांना पुन्हा एकदा आपल्या शक्तीचे प्रदर्शन भारतीय जनता पक्षाकडून केले गेले आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मोदी आणि योगी ही जोडी चांगलीच चमकली असून उत्तर प्रदेशमध्ये भाजपा स्वतःच्या बळावर सरकार बनविण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीकडून जोरदार चुनावी प्रचार करून आपली दावेदारी मोठ्या प्रमाणावर दर्शविली जात होती. मात्र सर्व काही प्रचार आणि डावपेच मोदी सरकार पुढे अपयशी ठरवून पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये मोदी सरकार म्हणजेच कमळ उगवला आहे. सध्या परिस्थितीमध्ये देशात मोदी लहर सुरू असून उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ द्वारे केल्या गेलेल्या कार्याला अनुसरून सरकार नागरिकांना प्रभावित करण्यात पुन्हा एकदा यशस्वी झाले आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांनी भाजपाला चांगला प्रतिसाद देऊन बहुमत दिले आहे. या प्रचंड विजयाचा जल्लोष म्हणून मेळघाटची आर्थिक राजधानी आणि शहरात भाजपा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ढोल ताशे आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला आहे. या जल्लोषमध्ये विशेष म्हणजे मध्य प्रदेश नेपाळनगर विधानसभेच्या महिला आमदार सुमित्रा काजदेकर उपस्थित होत्या. तर धारणी भाजपाकडून रमेश मावसकर, तालुका अध्यक्ष हिरालाल मावसकर, आप्पा पाटील, श्याम गंगराडे, सुभाष गुप्ता, सुधाकर पकडे, शमा चौकसे व अन्य शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून आतिषबाजी व जल्लोष करण्यात आला. या विजयाचे मेळघाटात आगामी दिवसात नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत कोणता असर होतो हे पाहण्यायोग्य बाब ठरणार आहे. तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.